आप स्टेज पे आ जाइए पहलवान. 2 मिनिटं थांबा. प्रेक्षकांना विनंती, शेवटची भारतामध्ये होणार गुरुळी देवाची नगर परिषद यांच्यातर्फे कुस्ती शेरा गुज्जर पंजेवाडी मिर्झा इराण. टाइम 30 मिनिटाची वेळ. कुस्ती सुरू झाली. नजरेला नजर भिडली. सर्वांना विनंती आहे नाचायला लागला मिर्झा, नाचायला लागला. टाळ्या वाजवा. सर्व पाहुणे मंडळी ग्रामस्थांना विनंती, कुस्ती निकालीच होईल. आपण सर्वांनी शांततेत कुस्ती पाहिजे. शेरा सहज उभा राहिला. शेरा संतोष भाऊ गरुड महान मल्ल आणि गोविंद त्या पवार महाटाचे महान मल्ल, दोन जीवलग मित्र स्वर्गीय हरिश्चंद्र बिराजदार मामांचे 2 पट्टे उभा आहेत आखाड्यामध्ये. 21 वर्षाचा भारत देशामध्ये महाबली नावानं ओळखला जाणारा हा शेरा पहलवान आणि इंटरनॅशनल पहलवान मिर्झा इराण यांची प्रेक्षणीय कुस्ती होते. शेरा सहज उभारलाय. सहज शेरा पहलवान तुळे तुळे सोपं काय मिळत काय. शेरा पहलवान मिर्झा पहलवान ये फुरसंगी की कुश्ती रंगेले. या कुश्ती छोड़ी नहीं जाती, कुश्ती आर पारी होगी. ओ मिर्झा, मिर्झा चड्डीची कुस्ती खेळायचा अनुभव आहे. आणि वारे वा वारे वा शेरा. वक्त किसी का इंतजार नाही करता. 30 मिनिटांमधली काही वेळ भूतकाळ जमा झालेली आहे आणि मिर्झा पटाला घुसलेला आहे आणि सहज शेरानं सोडवून घेतला. 3 नंबरचा कुस्ती हो हो हो. एखाद्या वेळेस कामटे उद्योजक महाराष्ट्रातून उपस्थित असलेले सर्व कुस्ती शौकीन, शबाश. एकेरी पटाला पळत घुसलेला आहे मिर्झा. शबाश. उमेदवार कवळा बिलवा. शेरा बसला खाली. आता मिर्झा आणि शेरा काय करतात बघू. आता शेरा पाठीवर बसून काय करतोय. धरलंय तर मगर मिट्टी पूर्ण बसन आहे हाताची. टेलरला सुद्धा कपडे शिवताना त्रास होत असेल. संतोष भाऊ, मी तुमची तब्येत किती वेळा जवळून बघितली, पण असली पोरं परत निर्माण होतील असं वाटलं नव्हतं. संतोष भाऊ गरुडची तब्येत बघावी, चंद्रहार पाटलाची तब्येत बघावी. काय गोविंदा त्या तब्येत होती. बजरंग भलीसारखी तब्येत होती संतोष भाऊ गरुडची. ती बिस्किट असल्यासारखी होते पोटाला. आणि तेव्हा मानव येऊन बसले, पण काय चाल ना, मानवर खडी करून बसले शेरा. सुनामी लाट आली उठून जर गेलं. शबाश. उठा लागला शेरा. उठला. ओ ओ ओ. उठला की शेरा टाळ्या वाजवा की कवळं बैलवाय. 21 वर्षी वय. वयाच्या 21व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी या पुणे जिल्ह्यात आळंदीमध्ये इंद्रायणीच्या काठी संजीवन समाधी घेतली आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. त्या जवानी तपश्चर्येने राहिला. इंस्टाग्राम नाही ठेवलं, पावणेरावळ्याच्या गावाला नाही गेलं. जीवनाचं सोनं होतंय. तपश्चर्या राहिले पाहिजे, गुरुनिष्ठा पाळली पाहिजे. तालमीतून गावाकडे गेला की महिन्यात 2-2 महिने परत तालमी करणं. गाव कुणीकडे आहे तालीम मध्ये घ्या. पंचांना विनंती, घडणार नाही. स्वर्गीय बालाराव पिशेकच्या गावचा, ज्या गावात अख्ख्या देशातली कुस्ती रोज बोलली जाते. संतोष गरुड पैलवान सारखा, गोविंदाच्या सारखा पैलवान या भारतात आणि महाटात झाले. हरिश्चंद्र बिराजदार मामा सारखा एक तपस्वी माणूस गोकुळ वस्ताद तालमीला वस्ताद म्हणून राहिले. त्याचं फळ 2002 ला 2003 ला दत्ता गायकवाड पैलवान, भरत मेकानीला हरवलं. पैलवान गोविंद तात्या, अर्जुन काकासाहेब पवार, राहुल नाना आवारे सारखा पैलवान, संतोष भाऊ गरुड सारखा पैलवान, विकी बनकर पैलवान. पुणे जिल्ह्याला पहिली गदा मिळाली. संदीप बारगोजे पैलवान, त्यांचाच पट्टा. इतरही नाव सांगे, चंद्रा सिमगे, रवींद्र पाटील बानगे. पहिली गदा पुणे जिल्ह्याला रघुनाथ पवारांनी मिळवून दिली. 76 हिरामन बनकर, 2 पिता पुत्र आहेत. 76 आणि 2009 विकी बनकर.
राहुल काळभोर बिराजदार मामांचेच पट्टे. तिसऱ्या वेळेला मिर्झानं कब्जा घेतला. नव महाराष्ट्र तालीम संघाचे वस्ताद पैलवान सचिन आवळे सर यांना विनंती आहे की आपण स्टेजवर यायचे. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे 1907 ला आणि हो 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 वादळात दिवा लावायचा प्रयत्न करतोय मिर्झा, पण शेराच्या पुढं ती सुनामी लाट आहे आणि पाया पडतोय. शेरा किती नम्र आहे बघा, वाजवा की टाळ्या शेरासाठी. जिंका येणार संगतीचा परिणाम सांगतोय. म्हणून सदा संगती सज्जनाची घडावी जीवनामध्ये, जीवन जगत असताना. वा रे वा, वा रे वा, सकार घर 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 फिरायला लागले. वा रे वा. ती झाली, परंतु पॉइंट वरती शेवट निकाल लागला. पॉइंट वरती कुस्ती लागलेली. आता शेरा आणि मिर्झा अशी कुस्ती परत गुणावरती लागलेली आहे. शाबाश. बार बार पटा जाण्याचा प्रयत्न आहे पैलवान मिर्झाचा आणि शेरानं वरती उंचीचा फायदा घेऊन हप्ती बांधण्याचा प्रयत्न केलेला होता, तो असफल झालेला आहे. गुण कोणावरती घेणार आतापर्यंत गुणाची कुस्ती बघितली तर मिर्झा इराण 3दा धरून आणलंय आणि आता मात्र पट काढून ओ आता मिर्झानं गुण वसूल केलेला आहे आणि अशा पद्धतीनं मिर्झा इराण हा गुन्हा